भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडती आहे। खरं तर सकाळी 7 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही सगळी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। यात प्रामुख्याने आपण बघितलं तर भाजप, राष्ट्रवादी, शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी आणि 4 अपक्ष असे 7 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। राहुरी मतदारसंघात 3,33,543 मतदारसंख्या असून 374 केंद्रांवरती ही मतदान प्रक्रिया सगळी पार पडणार आहे। प्राजक्त तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह प्रमुख लढत ही सगळी यांच्यामध्ये बघायला मिळणार आहे। खरं तर यासह ठाकरे सेनेचे नेते जे आहेत रावसाहेब खेवरे हे देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। एकीकडे उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता राहुरी विधानसभेसाठी आज खरं तर किती टक्के मतदान होणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ज्या पद्धतीने भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी राहुरीमध्ये सभा घेतली आणि त्यामुळे राहुरीचं जे राजकीय वातावरण आहे ते देखील तापल्याचं बघायला मिळालं। इतर जे उमेदवार आहेत ते कशा पद्धतीने या ठिकाणी लढत देतात याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। आणि या निवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले जे आहेत ते भाजप नेत्यांनी त्यांच्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवत आहेत की राष्ट्रवादीचे उमेदवार असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील हे काही चमत्कार करून दाखवतात। याकडे देखील राज्याचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत जर बघितलं तर राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झाल्याचं बघायला मिळतंय। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, राहुरी, अहिल्यानगर।